what a tone. How are you? And you? Extremely fine. I am extremely fine because I am teaching you the subject which is called memory technique, that is mnemonics, memory techniques, how to study. मेमरी मध्ये कोणत्या टेक्निक्स द्वारे आपण अभ्यासक्रम लक्षात ठेवू शकतो की आणखी जास्त 2-3 वेळा लर्न केल्याने होते. काही जणांचं होत असेल, काही जणांना 4-5 वेळा करावं लागत असेल. आहे कोणी असे? आहे ना. हा, तर कधी कधी आपल्याला जास्तीत जास्त वेळ लर्न करावं लागते, वाचावं लागते, तेव्हा कुठे ते पाठ होते. बरोबर आहे. पण किती चांगलं होईल जर तुमचं एकाच लर्निंग मध्ये जर पाठ झालं तर. चांगलं होईल की नाही? येस ऑर नो? येस, ऑब्विसली. है ना. मी प्रश्न विचारतोय त्याचे उत्तर देत जा. है ना. कारण माझ्याकडे माहिती आहे की इतकी जबरदस्त टेक्निक आहे अभ्यास करण्याची, इतकी मजेदार पद्धत आहे. किती चांगलं होईल जर अभ्यास करता करता तुमचं हसून हसून पोट दुखत है ना. हसून हसून अभ्यास झाला चांगला आहे ना. तर एकदम हसून हसून आनंदाने एन्जॉय करत मजेदार पद्धतीने अभ्यास करण्याचं म्हणजे पद्धत म्हणजे आपली मेमरी टेक्निक है ना. तर यामध्ये आपण करतो काय माहितीये का, आपण यामध्ये आपल्या अभ्यासाला एका वेगळ्या चित्रांमध्ये कन्वर्ट करतो है ना. आपल्याला चित्र दिसते ना मनातल्या मनात, दिसतंय है ना. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं तुमचं घर दिसलं मनातल्या मनात, घर दिसतंय. घराच्या आतमध्ये जा, टीव्ही दिसताय, सोफा आहे है ना, मम्मी पप्पा आहे, दिसले. कसे दिसले तुम्ही देत आहे. मनमधून दिसते ना, है ना. मनात आपण पाहिलं ना काही दिसू शकते. बरोबर आहे. तर तशाच पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे, चित्र तयार करून. व्हिज्युअलायझेशन म्हणतो आपण याला, इमॅजिनेशन म्हणतो आपण याला, है ना. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. तर एक तर लक्षात घ्या, आपल्या मनाला चित्रांची भाषा समजते है ना. कोणती लँग्वेज समजते? चित्रांची, इमेजेस है ना. आणि यातही कोणते चित्र लक्षात राहते, कोणते नाही राहत ते सांगते. जसं फॉर एक्झाम्पल मागच्या मंथ मध्ये सेम याच तारखेला 10 तारखेला है ना, आज 10 तारीख आहे ना, 10 तारीख 9 आहे का, 10 आहे है ना. तर मागच्या महिन्यात 10 तारखेला तुम्ही काय जेवले होते? माहित नाही. चिकन जेवला होता. कसं काय आठवलं? 10 तारीख होती का एक्झॅक्ट? चल झुटा. हा 10 तारखेला, 11 तारखेला, 11 तारखेला नाही लक्षात. 10 तारखेला आपण काय जेवलो मागच्या महिन्यातलं कदाचित नाही आठवणार, पण मागच्या होळीला काय जेवलं ते आठवते? हा, होळीला आठवते है ना. कारण कसं माहितीये का, होळीचा दिवस आहे ना, तो साधारण दिवस नव्हता, तो एक स्पेशल डे होता ना. त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी स्पेशल डेच्या दिवशी आपण स्पेशल काय खाल्लं ते आपल्याला आठवते. पण ते जर नॉर्मल डे असतं ते विसरलो असतो ना. बस सेम आहे. काही स्पेशल अशा गोष्टी माइंड मध्ये रजिस्टर्ड होतात आणि नॉर्मल ज्या गोष्टी असतात त्या माइंड मध्ये रजिस्टर्ड होत नाही. बरोबर आहे. आणि इतकं जर क्लिअर झालं असेल तर आपण विदाउट वेस्टिंग टाइम एक छानशी ऍक्टिव्हिटी घेऊ. त्यात तुमच्या पूर्ण लक्षात राहील पूर्णच्या पूर्ण शब्द है ना. तर आपण त्यासाठी एक मी लिस्ट बनवतो, लिस्ट लिहितो आणि ती लिस्ट तुम्हाला मेमोराइज करायची आहे ना. फक्त ती लिस्ट मेमोराइज केल्यानंतर इथे तुम्हाला समोर येऊन बोलून दाखवायची आहे. रेडी फॉर द चॅलेंज? येस. ओके. सो तुम्ही पण लिहून घ्या, तुमच्या बुक मध्ये पण लिहून घ्या, मी इथे बोर्डवर पण लिहितो. ठीक आहे. द नंबर 1 वर्ड इज जंगल. पहिला शब्द लिहायचा आहे जंगल. हाच लिहायचा है. जंगल नंतर आपल्याला लिहायचं आहे मॅरेज. मॅरेज म्हणजे लग्न. इथे झालंय कोणाचं? मॅरेज. मॅरेज नंतर नेक्स्ट वर्ड लिहा मँगो. ठीक आहे. मँगो नंतर नेक्स्ट वर्ड काय लिहायचं आहे? सीझर. सीझर नंतर लिहा गोल्ड कॉइन. त्यानंतर लिहा थ्रोट. थ्रोट म्हणजे आपला घसा, गला है ना.
त्यानंतर लिहायचंय तुम्हाला डॉक्टर, नंतर कॅमल, नंतर लिहा न्यूजपेपर, त्यानंतर काय लिहायचंय न्यूजपेपर नंतर एरोप्लेन. हिरो कोणता आवडते? हिरो कोणता आवडते? सलमान खान. नाही एकच. त्यानंतर मंकी, त्यानंतर लिहा गर्ल, नंतर लिहा पोलीस स्टेशन, नंतर लिहा धमाका, ज्याला आपण ब्लास्ट पण म्हणू शकतो. ठीक आहे. देन आफ्टर टॉर्च, नंतर लिहायचं आहे टॉर्च नंतर काय लिहा, नंतर लिहा क्लाउड, गार्डन, ट्री, ट्री लिहा, त्याच्यानंतर डायमंड लिहा. छान छान शब्द लिहित आहोत ना, जे की सगळं पटकन व्हिज्युअलाइज होऊन जाईल आपल्याला, आणि हे मेमोराइज करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. डायमंड लिहा, डायमंड नंतर याच्यातच का, याच्यात थर्ड मँगो, MANGO MARRIAG, फर्स्ट सेकंड थर्ड, सेकंड MARRIAGE, marriage, MARRIAGE. Bag, then after diamond, then after plate, then after cycle, then after TV, after that. कपिल शर्मा शो पाहत असता? कपिल शर्मा शो माहित आहे का? नाही. कपिल शर्मा शो पाहत आहे? माहित नाही? बरं, तुमच्या आवडीचं कार्टून सांगा एखादं. लिटल सिंगम, लिटल सिंगम अँड सिंचन. सिंगम पाहत असता? हा, लिटल सिंगम अँड सिंचन. सिंचन पाहतो. सिंचन सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मून. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 2 3 4 5 6 26. Almost 26 words are there, and I want you to remember this in only 2 to 5 minutes. Who is going to take the challenge? Who is ready for the challenge? चला, ट्राय करा. तुम्ही दोघं नाही, तुम्ही दोघं तुमचा क्लास चालू आहे ना. आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण 26 शब्द पाठ करायचे आहेत. ठीक आहे, मेमोराइज करायचे आहेत. तर पूर्ण 26च्या 26 शब्द आपल्याला तिथे येऊन नंतर सांगायचं आहे. तर चला पाठ करा. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. 2 मिनिटात किती? 5 मिनिटं? 5 मिनिटं? 1 घंटा. 1 घंटा? 1 घंट्यात तुम्ही का करू इथे? मस्त बरोबर तुम्ही मेमोराइज करा. बरं चला, 1 घंटा दिला. 1 घंटा दिला. 1 घंट्यानंतर गॅरंटी आहे का हे पाठ होईल ऍज इट इज, या सिक्वेन्स मध्ये. या सिक्वेन्स मध्ये पूर्ण 26च्या 26 आले पाहिजे. मी 1 घंटा थांबायला तयार आहोत. होईल? नाही, मला नाही. मग किती घंट्यात होईल? 5 घंटे? 10 घंटे? उद्या येऊ? चला, पुढच्या 5 मिनिटात मी जर तुम्हाला पाठ करून दिलं तर? सर, तुमची इझी टेक्निक सांगा पाठ. आता बोलला, त्याच्यासाठीच मी येते आलो आहे. ते इझी टेक्निक सांगतात पाठ करायची. आणि ही जी टेक्निक आता मी सांगत आहो ना, या टेक्निकद्वारे माहिती आहे का, तुम्ही कोणत्या शब्दाचा अर्थ, आता जसं तुम्ही इंग्लिश शिकत आहात बरोबर, तर तुम्हाला काही शब्द येतात, त्याचे काही अर्थ पाठ करावे लागतात, हे की नाही. तर त्या शब्दांचा अर्थ जर पाठ करायचा आहे तर कशा पद्धतीने करता येते आपण ते पण याच्यानंतर पाहू. ठीक आहे. तर येस, ठीक आहे. मी चेक करतो काही मिस तर नाही झालंय म्हणून. ओके, तरी पण मी एक अपील करतो, तुमच्यापैकी कोण येईल समोर आणि थोडेफार काहीतरी याच्यातले 2 4 5 8 10 सांगितले चालते, एक्सेप्ट यू बोथ सोडून.
सांगता चालेल. इथे उभं राहायचं, बुक बंद करायचं, तिकडे पाहायचं. मी सांगतो, मी हेल्प करायला मग काही सुटलं तर चालेल. या चला, इथे उभं राहायचं आहे आणि एक एक शब्द जे जे आठवते ते सांगायचं आहे. जंगल, मेमरी, मँगो. ओके, आणखी एवढेच. ओके, एवढेच. ठीक आहे, चला क्लॅपिंग होऊ शकते. आणखी कोणी ट्राय करेल? येस प्लीज. जंगल, marriage, gold coin, monkey girl, धमाका. ओके, ग्रेट. जोरदार क्लॅपिंग पाहिजे, कारण ट्राय केलं त्यांनी, चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. बरं, पुढच्या 5 ते 8 खूप झालं 10 मिनिटं. 10 मिनिटात हे पूर्ण 26 जे काही आपण लिहिलं ना, हे तुम्हाला असे पाठवतील. करायचे आहेत? यस? असं नाही, मला एनर्जी पाहिजे. यस? हा, दॅट्स इट. तर चला, तर प्रवास सुरू करू. सगळ्यात पहिले स्वतःला इमॅजिन करा, आपण एका जंगलात चाललेलो आहोत, है ना. एक खूप घनदाट असं जंगल आहे, तुमच्या हाईट एवढे गवत आहे. विचार करा बरं, मोठा रस्ता तर सोडा, छोटासा एक पाय रस्ता असतो ना पायदळ जायचा, तो पण नाही आहे. एवढं घनदाट जंगल आहे, है ना. म्हणजे मोठमोठ्या मूवीज मध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल. एक खूप घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये तुम्ही चालले आहे, है ना. आता त्या जंगलामध्ये गेल्यानंतर जिथे की खूप घनदाट जंगल आहे, काहीच नाही तिथे, माणूस नाही, कोणी गाड्या नाही, काहीच नाही, मोबाईलचं कव्हरेज येत आहे. तर त्या जंगलामध्ये तुम्ही जेव्हा गेले तर तुम्हाला तिथं मधात आहे ना थोडीशी ओपन स्पेस दिसती, आणि तिथे काय चालू होतं, एक मॅरेज चालू होतं, लग्न चालू होतं. मॅरेज म्हणजे लग्न, है ना. तर तिथे लग्न चालू होतं. तर तुम्हाला एक आश्चर्य वाटलं की बॉस इथे कसं काय लग्न राहू शकते. मग तुम्ही जवळ जाऊन पाहिलं तर तुम्हाला गेटवर काय दिलं, एक खूप मोठा मँगो दिला, है ना. बेसिकली काय करतो मी, लक्षात घ्या, मी जंगल आणि मॅरेजचा संबंध जोडला, लिंक केलं, मॅरेजला मँगो सोबत लिंक केलं, आहे की नाही. मी लिंक करतो आणि कशा पद्धतीने करतो, असाधारण पद्धतीनं, स्पेशल पद्धतीनं, ऍबनॉर्मल पद्धतीनं. जर मी साधारण पद्धतीने केलं तर लक्षात राहणार नाही, म्हणून आपल्याला असाधारण. जसं मी म्हटलं की मागच्या 10 एप्रिलला काय जेवलं तर लक्षात नाही, पण होळीला काय जेवलं ते लक्षात होतं, बरोबर आहे, कारण तो स्पेशल डे होता, स्पेशल मोमेंट होता. तर असं स्पेशल पद्धतीने आपल्याला याला कन्वर्ट करायला लागते. फास्ट मध्ये मी स्टोरी कन्वर्ट करतो, तुम्ही फक्त माइंड मध्ये परफेक्ट व्हिज्युअलाइज करा. जो व्हिज्युअलाइज करेल, जो पूर्ण चित्र पाहिल, त्याला लक्षात राहील पूर्ण 26 शब्द. आणि मला शाश्वती आहे, गॅरंटी आहे, तुमच्यापैकी सगळ्यांना ते लक्षात राहणार आहे ना. तर कारण तुमचं सगळ्याचं माइंड पॉवर बेस्ट आहे, एकदम चांगला, व्हिज्युअलायझेशन चांगलं. तर तुम्ही त्या मॅरेज जंगलमध्ये चालले होते, तिथे मॅरेज चालू होतं. त्या मॅरेज मध्ये तुम्हाला गेटवर एक खूप मोठा आंबा दिला, मँगो, एवढा मोठा आंबा. एवढा असतो का? नाही, एवढा असतो. एवढा पान ते विसरून जा, म्हणून एवढा मोठा मँगो तुम्हाला देण्यात आला. आता तो मँगो घेतला तुम्ही, एका ठिकाणी ठेवला, त्याला सीझरनी कापलं. सीझर म्हणजे कैची. तुम्ही सीझरनी त्याला कापलं. आपला नेक्स्ट वर्ड काय, सीझर. सीझरनी जेव्हा कापलं तर त्यातनं काय बाहेर पडले असेल, गोल्ड कॉइन. गोल्ड कॉइन, कारण आपला नेक्स्ट वर्ड काय, गोल्ड कॉइन. तर त्यातनं खूप सारे गोल्ड कॉइन्स असे बाहेर पडले, रसाच्या ऐवजी काय बाहेर पडले, गोल्ड कॉइन्स. मग ते गोल्ड कॉइन तुम्ही खाऊन पाहिलं, ते कुठे अटकलं, थ्रोट मध्ये. आपला नेक्स्ट वर्ड काय, थ्रोट. थ्रोट म्हणजे घसा, है ना. तर जेव्हा आपल्या थ्रोट मध्ये अटकलं तर आपण काय ओरडणार आहोत नंतर, डॉक्टर डॉक्टर मुझे बचाओ, है ना. तर आपल्या थ्रोट मध्ये कॉइन अटकलं तर आपण ओरडलो डॉक्टर डॉक्टर. आणि डॉक्टर मग कशावर बसून आला माहितीये का, कॅमलवर बसेल. जस्ट इमॅजिन करा, एक डॉक्टर आहे, कॅमलवर बसणार, व्हाईट कलरचं त्यांचं ऍप्रॉन घालणार, स्टेथोस्कोप आहे, ते चेक करायचं नाही का, ते आहे. आणि तो कॅमलवर बसून येत आहे. मजा येते ना. आपल्या दिमागाची खेती आहे, काही पिकवत चालते, है ना, काही उगवायचं. त्यानंतर कॅमल जे आहे, तर कॅमलचं अर्ध्यातच मूड खराब झालं, म्हणजे नाही मला पुढे नाही जायचं, मला आता न्यूजपेपर वाचायचं आहे. तर कॅमल न्यूजपेपर वाचताय, है ना. एक कॅमल इमॅजिन करा, न्यूजपेपर वाचताय, समोरच्या 2 पायात असं पकडून, है ना. ते कॅमल अशा खातायचे पाहिजे, है ना, तसं खात न्यूजपेपर वाचत आहे. आणि त्या न्यूजपेपर मधून माहिती आहे का, एक एरोप्लेन बाहेर आलं. तुम्ही समजा एक न्यूजपेपर वाचून राहिले आणि त्याच्यात एक एरोप्लेनचं पिक्चर होतं, पण ते अॅनिमेशन झालं आणि ते एरोप्लेन बाहेर आलं, तुमच्या कानाजवळून गेलं. विसराल का कधी, तर एरोप्लेन तुमच्या कानाजवळून गेला. त्या एक एरोप्लेन इमॅजिन करा, हवेत उडत आहे, ढगाच्याही वर आहे, आणि त्याच्या वर कोण उभा आहे, सलमान खान. एरोप्लेनच्या वर सलमान खान उभा आहे. विचार करा.
आणि तुम्ही पाहिलं त्या एरोप्लेनच्या वर सलमान खान उभा आहे सुलतान स्टाईल मध्ये एकदम. आणि आतमध्ये जेव्हा पाहिलं तुम्ही तर तिथे तुम्हाला खूप सारे मंकी दिसले. सीटवर जे बसून होते ना, पॅसेंजर्स नव्हते तिथे, खूप सारे मंकी बसून होते है ना. तर चला आपण इथपर्यंत थोडस रिवाइज करू. हा, तुम्ही जंगलमध्ये गेले, काय चालू होतं? मॅरेज. मॅरेज मध्ये तुम्हाला काय दिलं? कशाने कापला? त्यातनं काय बाहेर पडलं? ते कुठे अटकलं? तुम्ही काय ओरडले? डॉक्टर कशावर बसला? कॅमल काय वाचता? न्यूजपेपर म्हणून बाहेर काय आला? एरोप्लेनच्या वर कोण उभं होतं? आतमध्ये कोण बसलं होतं? ग्रेट. चला, गुड गुड गोईंग. सलमान खान आतमध्ये खूप सारे मंकीज बसून होते. त्या मंकीच्या मधोमध माहिती का एक गर्ल बसून होती, एक मुलगी होती. मग तुम्हाला ती भीती वाटली, एकटी मुलगी आहे, एवढे सारे मंकीज आहे, कदाचित काही मारून काही करू शकते. तर तुम्ही त्या मुलीला घेतलं, गर्लला उडी घेतली, सरळ तुम्ही खाली पडले पोलीस स्टेशन मध्ये है ना. आता जनरली पोलीस स्टेशन मध्ये माहितीये का कॉन्स्टेबल जे असतात त्यांच्या हातात आहे ना टॉर्च असते. सॉरी, एक करेक्शन सॉरी फॉर दॅट. इथे टॉर्च लिहा आणि इथे धमाका लिहा. तर काय झालं माहितीये का, तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जंप घेतली त्या मुलीला घेऊन, गर्लला, मंकीज होते खूप सारे, मधात एक गर्ल होती, त्या गर्लला घेऊन तुम्ही काय केलं, पोलीस स्टेशन मध्ये जंप घेतली. बिलकुल असं स्लॅब फोडून तुम्ही आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये उतरले है ना. तर ते पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा उतरले तर तेव्हा ते जनरली पोलीस लोकांकडे गन असते है ना, पण इथले पोलीस जे आहे यांच्या हातात काय? टॉर्च आहे. आणि तुमच्याकडे असं करून काय म्हणते, हँड्स अप आहे की नाही. तर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या हातात काय होतं? टॉर्च आहे. तेवढ्यात काय होते, ही 4-5 कॉन्स्टेबल ज्यांच्या हातात गनच्या ऐवजी टॉर्च आहे ना, ते एकाच्या हातातून टॉर्च खाली पडतो आणि धमाका होतो है ना. धमाका होतो, तर धमाक्याने सगळेजण उडून जाते, भिंत वगैरे फुटून जाते, सगळे होते. पण काय होते माहितीये का, तिथे एक आहे ना क्लाउड तयार होते. आता बघा, क्लाउड जे आहे ना, तुम्ही आता जिथे आहे बाहेर जाऊन जर पाहाल, आकाशात जाय ना क्लाउड, तिथे जर पाहाल तर विसरून जा, कारण ते नॉर्मल आहे. आपल्याला स्पेशल बनवावं लागतं त्याला. तर स्पेशल काय बनवायचं माहितीये का, हा जो क्लाउड तयार झाला ना, हा खूप दूर नाही झाला, इथंच झाला, तुमचा हात पुरेल एवढं दूर. इथे मस्त क्लाउड तयार झाला. तुम्ही असं बोट लावून पाहता, हे क्लाउड आहे का? हे क्लाउड इथं झालं. मग तुम्ही काय म्हटलं, या क्लाउडची इथे काय गरज आहे पोलीस स्टेशन मध्ये? मग या क्लाउडला तुम्ही घेऊन कुठे गेले? गार्डन मध्ये. आपला नेक्स्ट वर्ड काय? गार्डन. तुम्ही या क्लाउडला घेऊन गेले गार्डन मध्ये, आणि गार्डन मध्ये गेल्याबरोबर ते लगेच बरसलं आणि खूप सारे काय उगवले? ट्रीज उगवले. जे की ट्री, मोठमोठ्या ट्री उगवायला 5-5, 10-10 वर्ष लागतात, ते बिलकुल काही सेकंदात ट्रीज उगवायला लागले. आणि त्या ट्रीला काय लागून होते? डायमंड्स लागून होते. खूप सारे. विचार करा, एक ट्री आहे त्याला खूप सारा चमकणारे असे डायमंड्स लागलेले आहे. आता कोणता? हे न्यूजपेपर, NS आहे, एस है ना. न्यूजपेपर, NEWS. WS, NES नाही, NE नंतर W करा, W नंतर S. तर कुठे होतो आपण? हा, तर ट्रीला काय लागले होते? खूप सारे डायमंड्स लागले होते है ना. फळाच्या ऐवजी डायमंड्स लागले. डायमंड दिसला तुम्ही चुप राहाल का? तुम्ही काय घ्याल? बॅग घ्याल आणि त्याच्यात जेवढे डायमंड भरता येते तेवढे डायमंड भराल. मग तुम्ही डायमंड्स कुठे भरले? बॅग मध्ये. पूर्ण बॅग फुल केली तुम्ही डायमंड्सनी. आणि बॅग घेऊन तुम्ही घरी गेले आणि घरी मम्मीला म्हटलं, मम्मी बघ मी किती सारे डायमंड्स आणले. पण मम्मीला काहीच इंटरेस्ट नाहीये. मम्मी काय म्हणते, नाश्ता कर. आणि तुमच्या समोर काय देते? प्लेट है ना. मम्मीने तुम्हाला नाश्त्यासाठी काय दिली? प्लेट दिली. आणि त्या प्लेट मध्ये खायला काय दिली? सायकल. तुम्ही सायकल खात असता? पण तेच पाहावं लागेल. तुम्ही जर प्लेट मध्ये तुमचा नाश्ता पाहाल आजच्या तारखेला जे भेटतंय तुम्हाला ते विसरून जा. पण प्लेट मध्ये जर सायकल कोणी खायला दिली तर विसरणार का? नाही. तर प्लेट मध्ये तुम्हाला काय दिलं खायला? सायकल दिली. मग तुम्हाला राग आला, म्हणजे ही सायकल का खायची वस्तू आहे का मम्मी? मग तुम्ही सायकल घेतली ना, रागा तुम्ही काय टीव्हीत चालले. कुठे गेले? टीव्ही मध्ये. आणि टीव्ही मध्ये काय चालू होतं? तुम्ही डायरेक्ट सिंचनच्या समोर जाऊन उभे राहिले आणि सिंचनला पण तुम्ही सायकलवर बसवलं आणि कुठे निघून गेले? मूनवर निघून गेले है ना. चला ठीक आहे. तर मी आता विथ लॉट्स ऑफ कॉन्फिडन्स ऑन यू मी पूर्ण इरेज करतो. ठीक आहे. वाचायची आवश्यकता नाही बेटा, पूर्ण तुमच्या दिमागात छापला गेला मी सांगतो. मी पुन्हा देतो, मी स्पेशल लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे.
ओके, तर सगळ्यात पहिले जंगल मध्ये गेलो होतो आपण. जंगल मध्ये काय चालू होतं? मॅरेज मध्ये तुम्हाला काय देण्यात आलं? मँगो कशाने कापला? त्यातनं काय बाहेर पडलं? गोल्ड कॉइन कुठे अटकलं? तुम्ही काय ओरडले? डॉक्टर. डॉक्टर कशावर बसून आला? कॅमल. काय वाचत होता? न्यूजपेपर मधून काय बाहेर आलं? एरोप्लेनच्या वर कोण होतं? सलमान खान. आतमध्ये कोण होतं बसून? मंकीच्या मधात कोण होतं? गर्ल घेऊन तुम्ही कुठे उडी मारली? पोलीस स्टेशन मध्ये कॉन्स्टेबलच्या हातात काय होता? तो पडून काय झालं? धमाका. नंतर काय तयार झालं? क्लाउडला घेऊन कुठे गेले? गार्डन मध्ये बसल्यावर काय उभं? ट्रीला काय लागून होते? डायमंड. कशात भरले? बॅग घेऊन घरी गेला. मम्मी काय दिलं समोर? प्लेट मध्ये खायला काय दिलं? सायकल घेऊन कुठे गेले? टीव्ही मध्ये काय चालू होतं? सिंचनला घेऊन कुठे गेले? क्या बात आहे. क्लॅपिंग म्हणजे तुमच्यासाठी. यस. आता जस्ट पुन्हा तुम्ही या, है ना, आपण ट्राय करू. आणि नंतर मग मी सांगितलं की यातूनच आपण व्होकॅब्युलरी कशी मेमराइज करतो. पुढे काय सांगितलं? पहिला वर्ड काय आपला? जंगल. जंगल. सेकंड वर्ड जंगल नंतर मॅरेज. मॅरेज नंतर मून. मॅरेज नंतर मॅरेज मध्ये आपल्याला काय दिलं होतं? मॅरेज नंतर मँगो. मँगो. मँगो कशाने कापला आपण? सीजर. सीझर. नेक्स्ट वर्ड आपला सीझर आहे. सीझर नंतर मग आपण त्यातून काय बाहेर? गोल्ड कॉइन. गोल्ड कॉइन कुठे अटकलं होतं? टॉर्च. थ्रोट. हा, थ्रोट है ना. थ्रोट नंतर काय ओरडलं? डॉक्टर. डॉक्टर. ग्रेट. म्हणजे पहा, जवळपास 6 ते 8 शब्द आणि पुढे विचारलं तर पुढचे सांगू शकते. ठीक आहे, बसा. थँक्यू. सर मला येते. बरं, थोडं 2 मिनिटं द्या. तुम्ही सगळ्यांचं एक चेकिंग करतो पहिले, है ना. मी जर तुम्हाला आहे ना सरळ आता सांगा मला किती जण सांगायला तयार? 26 शब्द. आता नाही का, आता संख्या लागली ना, सगळेजण सांगू शकता. कारण आता तुम्ही त्याला एका लिंक मध्ये, स्टोरी मध्ये कन्वर्ट केलं, है ना. बरं, गुड न्यूज सांगतो तुम्हाला एक. तुम्हाला जर मी जंगल पासून तर शेवटी मून पर्यंत विचारलं तर सांगू शकता. एक गुड न्यूज हे सांगतो, तुम्ही मून पासूनही जंगल पर्यंत सांगू शकता. हा, जस्ट चेक करू. मूनच्या अगोदर काय? सिंचन. सिंचनच्या अगोदर काय? टीव्हीच्या अगोदर काय? सायकल. सायकलच्या अगोदर किती विचारलं तरी सांगू शकता. बरं, तुम्हाला रॅन्डमली विचारलं तरी सांगू शकता. एरोप्लेनच्या वर कोण होतं? मधातही विचारलं तरी सांगू शकता. म्हणजे दॅट इज द पॉवर ऑफ टेक्निक. एखादं काम जमत नाही तर आपण काय म्हणतो, अरे असं नाही, त्या टेक्निकनं करून पाहणं, म्हणजे आपण वेगळी टेक्निक यूज करतो, आहे का नाही. सेम तेच टेक्निक्स आहे आपलं, है ना. आपण पण टेक्निक यूज करतो, टेक्निकली लवकर होते. आता हे तर आपण एक जनरल वर्ड्स घेतले. आपण आता डे टू डे लाईफ मध्ये काही वर्ड्स घेऊन आपण कसं मेमराइज करू शकतो, है ना, ते पाहू आपण. जसं फॉर एक्झाम्पल, याच्यात अग्रेसिव्हचं मिनिंग काय? मिलिटंट. याच्यात किंवा आर्यन दोघांपैकी उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. डिमॉलिश. डिस्ट्रॉय. ब्लास्ट. चिली. फुल. अबंडंट. अबंडंट. एम्पल. एप्पल. अबंडंट. डेझर्ट. डेझर्ट. पाच वर्ड्स आहे. त्या 5 वर्डची मिनिंग आपल्याला मेमराइज करायचे. ते कसं करायचं आहे ना. तर जस्ट सिंपल मध्ये सांगतो काय करायचं आहे. या शब्दाला आपण थोडस थॉर माहिती आहे तुम्हाला? थॉर. थॉर जवळ हातोड असते. हॅमर. आपण काय करायचं, हॅमर घ्यायचं, या शब्दांना पहिले फोडायचं, तोडफोड करायची याची, है ना. तोडफोड कशी करायची ते सांगतो. अग्रेसिव्हचं मिनिंग काय? मिलिटंट, है ना. तर आपल्याला काय करायचंय, अग्रेसिव्ह मध्ये असा काय शब्द निघू शकतो जो आपल्याला पटकन चित्र म्हणजे त्याचं भेटेल, पटकन इमेज मिळेल. आपण काय घेतली ती? अग्रेसिव्ह मध्ये ग्रास घेतला होता, आहे की नाही. इथून आपण ग्रास घेतला होता. अग्रेसिव्ह मध्ये आहे ना ग्रास. आणि ग्रास मध्ये एक इमॅजिन करा, मिलिटरी वाले लपून आहे. ग्रास मध्ये कोण लपून आहे? मिलिटरी वाले. तर मिलिटरी वरून काय आठवते? मिलिटंट. सिंपल, है ना.
मी जस्ट तुम्हाला हे 5 करून दाखवतो, त्याच्यानंतर घरी जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे की कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ होते, कसा पाठ करायचा. तर पहिले तर त्या शब्दाला तोडफोड करायची टॉर्च हॅमरनी, आणि नंतर मग त्याला लिंक करायचं. जसं आपण जंगलला मॅरेज सोबत केलं होतं, मॅरेजला मँगो सोबत केलं होतं, असं केलं होतं ना, सेम तसं त्यानं आपण ग्रासला मिलिटरी सोबत करायचं. मिनिंग पाठ होऊन जाते. ठीक आहे. तसंच डिमॉलिश, डिस्ट्रॉय, याला काय करायचं मॉलिश है ना. आम्ही काय केलं माहितीये का, मॉलिश मध्ये मालिश काढलं है ना, आणि डिस्ट्रॉयचं आम्ही केलं डिस्ट्रॉय. मालिश डिस्ट्रॉय मालिश डिस्ट्रॉय म्हटलं की डिमॉलिश डिस्ट्रॉय, ॲज सिम्पल एज दॅट. चिली कूल, चिली म्हणजे मिरची. तिखट मिरची, आणि ते खाल्ल्यानंतर आय वॉन्ट कूल, हा इट्स हॉट है ना. किंवा मग सिंपल तुम्ही चिली कूल केलं तरी चालते है ना. चिली कूल तर चिलीचं कूल. आपण डंट, आता इथे आम्ही काय स्टोरी केली माहितीये का, एक बँडचं बँड केलं होतं. कोण वाजवत आहे माहितीये का, ऍंट वाजवत आहे. आणि ऍम्पलला आम्ही केलं एक रायमिंग वर्ड ऍपल. तर एक बँड वाजवत आहे ऍंट, कुठे माहितीये का, एक ऍपल आहे, त्या ऍपलच्या आतमध्ये है ना. इथे एक ऍंट जे आहे ती बँड वाजवत आहे. हा मग तसं नाही जायचं. तर बँड अँड वाजवत ती कुठे, ऍपलच्या आतमध्ये. जस्ट इमॅजिन है ना. सेम तसंच बँड, आणि यालाच इथे डॉन पकडून घ्या. डेझर्ट म्हणजे माहिती आहे ना, हा वाळवंट सँड असते. तर एका डेझर्ट मध्ये एक बँड डॉन जो आहे तो बँड वाजवत होता, बँड डॉन वाजवत होता डेझर्ट मध्ये. बस एक चित्र दिलं ना की मेमोराईज करायचं काम नाही. कदाचित हे 5 वर्ड्स पाठ करा, तुम्हाला कमीत कमी सांगतो मी 10 ते 15 मिनिटं चांगली जर ग्रास्पिंग असेल तर. अदरवाईज 30 ते 1 मिनिट 1 घंटा लावू शकतो, 30 मिनिटं सुद्धा लावू शकतो, जे की एका पिक्चर मध्ये होऊन गेलं, एका चित्रामध्ये होऊन गेलं. बरोबर आहे. याच्या अगेन्स्टही आपल्याकडे खूप काही टेक्निक्स आहे. हे तर जस्ट एक पहिली टेक्निक आहे. अशा 5 मेजर टेक्निक्स आहेत है ना. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर म्हणून म्हटलं की काय म्हटलं होतं, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी की डॉक्टर नंतर काय, डॉक्टर नंतर कॅमेरा कॅमेरा है ना. पण मी जर म्हटलं की डॉक्टर किती नंबरवर आहे, तर थोडासा विचार करायला लागेल है ना. किंवा मी म्हटलं एरोप्लेन किती नंबरवर आहे, सलमान खान किती नंबरवर आहे, नंबरवर नाही सांगता येईल, सिक्वेन्स सांगता येईल. तर त्याची पण एक वेगळी टेक्निक आहे है ना. खास म्हणजे मोठे झाल्यावर तुम्ही जसं MPSC UPSC साठी वगैरे कराल तर तेव्हा तुम्हाला वर्ष लक्षात ठेवावं लागते, जन्म तारखा लक्षात ठेवावं लागते, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. इव्हन मोबाईल नंबर किंवा काही डिजिट्स असतात ते सुद्धा है ना. तर या पद्धतीने आपण इझिली मेमोराईज करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शब्द आणि त्यांचे अर्थ याच पद्धतीने आम्ही जसं पूर्ण राज्यांच्या राजधान्या 5 मिनिटात मेमोराईज करून देतो ना, त्या पण गोष्टी होते. तर असं इन शॉर्ट आपण मेमोराईज करू शकतो. ठीक आहे. ओके चला ठीक आहे. तर आणि